मॉर्निंग मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण पुन्हा एकदा सह्याद्री पद्धती करायला चाललोय. ते म्हणजे नाणेगाडचा पहारेकरी म्हणजे जीवदान किल्ल्याला भेट द्यायला. आताच आपण थोड्या वेळापूर्वी नाणेगाड केला, वैशिकर मार्गे आपण 2.5 तास चालून आलोय. पुन्हा आपण आता जीवदान किल्ल्यावर चाललोय. आता कमीत कमी 9:30 वाजले. बघूया तिथे वाड्याला सुटका आहे, रॅपलिंग चालू आहे. आता तर वेळ मिळाला तर तेही करणार होत आपण. चला मग जाऊया जीवदान किल्ल्याला. घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वभूमुखी किल्ला नाणेघाटच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाट पासून जीवदान किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. वानरलिंगी सुलका जीवदान किल्ला दिसतोय. रिव्हर्स वॉटरफॉल आहे त्या अपोजिटला, म्हणजे लेफ्ट साईडला आल्यानंतर आपल्याला गडाकडे जायला मार्ग आहे. तिथूनच आता आपल्याला वर जायचे. खूपच घनदाट असे अरण्य आहे. चेक करणार आहे. बापरे, गडाच्या आजूबाजूला पोकळाची म्हणजे बांबूची झाडे पुष्कळ आढळतात. त्यांना बांबूची बने म्हणजे परिसर असेही संबोधले जाते. आजूबाजूला बघत असाल खूपच बांबूची म्हणजे टोकड्याची झाड आहेत. पुढे आल्यानंतर वन विभागाने इथं बोर्ड लावलं आहे. तिथूनच आपल्याला पुढे जायचे. हा रस्ता आहे, हा गड किल्ल्याकडे जातो. काहीतरी पुरातन वास्तू आहे, दगडामध्ये एक खोल केलेलं आहे. समोरून जाता आपल्याला जायचे. खूपच घनदाट अरण्य जायला आपल्याला मळलेले पायवाटे, जागोजागी असे मार्च म्हणून रेबीन बांधलेले आहेत. त्यामुळे गडाकडे जायला आपल्याला सोयीस्कर आहे. हा गड कठीण श्रेणीमध्ये येतो. तिथं दर रविवारी शनिवारी जेपलिंग व रॅपलिंग होते. आता इथे वानरलिंगी सुरू चालू आहे. आपल्याला जर वेळ मिळाला तर आपणही करणार आहे. 15 मिनिटाच्या जंगल पॅच नंतर आपण आता तिथं कातलखाय पायऱ्या खोदलेल्या आहेत. जीवदान किल्ल्याच्या तिथे पोहोचलो. 1663 रोजी निजामशाही बुडाली. शहाजी राजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मूर्तिजा निजाम याला जीवदानच्या कैदेतून सोडून संगमनेर जवळील पेमगिरी किल्ल्यावर निजामशाह म्हणून घोषित केले व स्वतः वजीर बनले. वरती आल्यानंतर मिळतात आपल्याला काकडी सर्व काही मिळते इथे. फक्त सॅटर्डे आणि संडेला आता आपण जीवदान किल्ल्याच्या सर्वात अवघड पॅचपाशी पोहोचलोय. तरी वन विभागाने इथेही रेलिंग लावलेली आहे, त्यामुळे चढणं एकदम सोयीस्कर होते. आणि तुम्ही पायऱ्या बघा तर कातलामध्ये एक संध खोदलेल्या आहेत. त्या कल्याण जुन्नर मार्गे नाणेघाट चढून गेल्यानंतर एक पठार लागते. या पठाराच्या उजव्या बाजूला जाणारी वाट वानरलिंगी नजरेसमोर ठेवून चालत राहावे. वाटेत 2 ओढे लागतात व त्यानंतर उभी कातल भिंत. त्या भिंतीला चिटकून उजव्या हाताला असणारी वाट गडाच्या पश्चिम दरवाजाकडे जाते. 1818च्या युद्धात इंग्रजांनी ही वाट चिन्हून काढली व पश्चिम दरवाजाची वाट बंद केली. वानरलिंगीची वाट नावाप्रमाणेच वानरयुक्त करूनच पार करावी लागते. ही वाट अवघड आहे, त्यामुळे जरा जपूनच चढावे.
दुसरा मार्ग म्हणजे जुन्नर घाटघर मार्गे असणारी वाट म्हणजे राजमार्ग आहे. सोपी व सोयीस्कर वाट असली तरी 1-2 ठिकाणी उभ्या खोदलेल्या पायऱ्या पार कराव्या लागतात. त्यामुळे सोबत एखादा दोर नक्की जवळ बाळगा. आम्ही सुराळ्याचे. जीवदान किल्ल्याचा सर्वात कठीण टप्प्याची आता रेलिंग लावल्यामुळे सोयीस्कर वाटतो. पावसाळ्यात तिथे खूपच गर्दी असते. इथल्या रील्स खूपच फेमस आहेत. आता आपण कल्याण दरवाजात पोचलो. शेवटचा रस्त्याकडे पार केल्यानंतर कल्याण दरवाज प्रवेश करणार. तिकडे थोड्याच वेळात आम्ही कल्याण दरवाजापाशी पोहोचलो. अजस्र असा हा एकाच कातलात खोदलेला कल्याण दरवाजा व त्यामध्ये असलेल्या देवड्या व कातल पायऱ्या खूपच सुबक दिसत होत्या. सर्वात कठीण पेज म्हणून कल्याण दरवाजाच्या बाजूलाच आहे. तर दोर लावले त्यामुळे आपल्याला यायला सोयीस्कर होतं. समोर आल्यानंतरच आपल्याला एक कल्याण दरवाजा दिसून येतो. ज्या पायऱ्या पुढे गेल्यानंतर त्या पायऱ्या एखाद्या कागदामध्ये पोहोचून व्यवस्थित तयार केलेल्या आहेत आणि बाजूला 2 देवळे आहेत. ते तुम्हाला दाखवतो मी. जसे आपण दरवाजाच्या आतमध्ये येतो तर पारेकरांसाठी ते 2 देवळे दिसतात तिथे समोर. हे जे दरवाजा बघतात एकच कातळ आहे. त्या कातळामध्ये खोदलेले पायऱ्या पण बघतात तर पायऱ्या पण त्या एकच कातळात खोदलेल्या आहेत. हे देवडी आहे. ते सैनिक राहत असत त्यांच्या आरामासाठी या केल्या जात. जीवदान किल्ला गाजवला तो काही जुन्नरवरून आलेले ट्रॅकर्स मंडळी. टोपावरचा गोंडा, गोंडावरची माशी, माशीचे पंख, पंखावरची धूळ. शेकोटीला शेकोटीला आली. संपूर्ण जीवदान किल्ला ढमढेरे सरांनी तलवारीच्या गाण्यावर शुभे करून तलवार शुभाची तलवार गणपत्या बिजलीचा अवतार झेले ढाली वरती वार चमके शिवबाची तलवार पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी. दत्त दौलती समोर केली ना लाचारी. कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा साज तिने ठोकरला. मराठमोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्म रक्षणाशी सदा सहज भवानी झाली. जुलूम कर्त्याच्या रक्ताने ती नाली. महाराष्ट्रावर प्रेम अपार उघडण्या स्वातंत्र्याचे दार. चमके शिवबाची तलवार. तलपुत्या बिजलीचा अवतार झेले ढाली वरती. चमके शिवबाची तलवार. मित्रांनो कल्याण दरवाजा बघितल्यानंतर त्या वरच्या साईडनेच आपल्याला एक रस्ता जातो वारणारलिंगी सुलक्याकडे जातो. पहिले आपण तो बघूया नंतर पुढचा प्रवास करूया.
आयताकार असणाऱ्या या गडाच्या टोकाला सुमारे 350 फूट उंचीचा वानरलिंगी उर्फ खडापारशी नावाचा एक सुलका लक्षवेधी आहे. समोरच नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावड आणि कुकडेश्वराचे प्राचीन मंदिर देखील आहे. त्यात चिमुकल्यानंतर शिवगर्जना भरदस्त आवाजात खूपच छान केली. मित्रांनो, आता आपण वानरलिंगी सुलका बघितला, जी जिपलिंग चाललेली, जे रॅपलिंग चाललेली, तिथे एक लहान मुलीने पण भाग घेतलेला. ती यशस्वीरित्या तिने ते पारही केले. तिला अर्धंगी गेल्या, थोडी घाबरली ती, रिटर्न बोलवलं आलं तिला. ठीक आहे, परंतु तिचा साहस, शौर्य बघायला खूपच कौतुकास्पद आहेत. हा किल्ला सातवाहन काळात निर्माण केला गेला असावा. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी हा किल्ला निर्माण केला गेला असावा. नाणेघाट व्यापारी मार्गाचे संरक्षण व्हावे त्याच हेतूने हा किल्ला बांधला गेला. आता आपण जिवाई देवीच्या मंदिराकडे चाललोय. अवशेष बघायला मिळतात. एक काहीतरी समाधी आहे, इथे छोटेसे एक शिवमंदिर आहे. आपण जिवाई देवीच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. आता मंदिराची खूपच पडझड झालेली आहे. जिवाई देवीच्या मंदिरापासून आपण लेफ्ट साईडला खाली थोडं उतरल्यानंतर इथं 2 मोठे पाण्याचे टाके आहेत. त्या टाक्यामध्ये उतरण्यासाठी कोरीव अशा पायऱ्या देखील आहेत. समोर हे जिवाई देवीचे मंदिर दिसते. इथे लेफ्ट साईडला गेल्यावर पाणी टाके ते बघून झाल्यानंतर आता आपण धान्य कोठार म्हणजे लक्ष्मी कोठी इकडे चाललो आहे. एकूण 5 रूम त्याच्यामध्ये आहेत आणि एका कातलात खोदलेले आहेत. ते खूपच भव्य अशी ही कोठी आहे. तुम्हीच आपल्याला आता खाली गेलो का कोठीचं प्रवेशद्वार लागणार आहे. धान्य कोठारापाशी आपण पोहोचलो आहेत. यालाच लक्ष्मी कोठी म्हटली जाते. तुम्ही बघत असाल हे दगडांची चिरबंदी केलेली आहे. इथे 2 खांब केलेले आहेत. तसेच समोर आल्यानंतर आणखी एक 3 खांब वरती कमान केलेले. पूर्ण बांधकाम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतंय. अशा ठिकाणी आल्यानंतर पायाखाली बघा, कारण या गड किल्ल्यावर साप खूप आढळतात. इथे गेल्यानंतर आपल्याला हा एक कोठी आहे. तिचा दरवाजा बंद करण्यात आलेला आहे बाजूनेच. आपण दुसऱ्या कोठीमध्ये आलो आहे. इथे बघाल पिलरचे काही भाग पडलेले आहेत. हे एक संद अशी भिंत तयार केलेली आहे. आतमध्ये एक रूम तयार केलेली आहे. बाजूला इथे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला आणखी 3 खोल्या दिसून येतात.
इथून उतरायला पायऱ्या आहेत खाली, पण आपण नाही उतरणार कारण इथे वटवागलू भरपूर आहेत. हे बघा, हे वटवागलू आहेत इथे. उठले ते आपल्या जायला नको होईल ना, आपण एकटंच आहे आता. अरे बापरे, किती मोठी, एका डोंगरामध्ये एका कातलामध्ये चौकोनी आकाराची आयताकृती, तेवढंच माप आहे बघा. वरती छतावरही बघा सेम आहे. त्याच्या बाजूला आहे आणखी एक कोठी आहे, इथे उतरायला आहे. हे तेवढेच मोठे आहे. हे वटवागलेत, मला दिसतात का मला माहीत नाही, लटकल्यात ते एकमेकाला. धान्यकोटीमध्ये एंट्री करतो, एक मोठा पॅसेज आहे. त्याच्या आतमध्ये आणखी एक आल्यानंतर हा एक रूम आहे. त्याच्या बाजूला एक दुसरी रूम आहे. आणखी आतमध्ये 3 रूम आहेत. ते रूम पण बघा तर खूपच मोठे आहेत. आता आपण बाहेर निघूया, कारण वटवागले खूप आहेत. तिथं आपलं काम करतो. लक्ष्मी कोठी बघितल्यानंतर त्याच्या बाजूलाच उजव्या बाजूला काही पाण्याचे टाकेत. 1 2 आणि हा सगळा मोठा 4 टाके तिथे. धान्य कोठावर बघितल्यानंतर काही पाण्या टाकेत. त्याच्या खालूनच जर उतरलं तर इथे एक पाण्याच्या टाकेसारखं एक गुफा टाईप काहीतरी. इथूनच आपल्याला खाली जुन्या दरवाजाकडे जायचे. इथे काही बांधकामाचे अवशेष दिसून येतात आपल्याला. हां, इथून पुन्हा खाली गेलो का जुना दरवाजा खांब टाकी लागणार आहे. फायनली आपण आता जुन्या दरवाजापाशी पोहोचलेत आणि या काचात खोदलेल्या पूर्वीच्या जुन्या दरवाजाच्या पायऱ्या आहेत. आपण थोडं खाली चाललो कारण आपल्याला खामटाके बघायचे. तुम्हाला ड्रोन शॉटने हे चल राजमार्ग दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. बाजूलाच खामटाके, तिथे जाणार आहोत आपण. असे 2 साईडला हे खामटाके टाईप दिसतात, पण मला नाही वाटत ते खामटाके असू शकतात कारण त्याला खोपण्या दिलेल्या आहेत. कदाचित हा दारुगोळा कोठार असू शकतो. परंतु तुम्ही याची रचना बघितली, 3 खांब एका कातलामध्ये खोडलेले आहेत. त्याच्यावरतीच आतमध्ये 2 भल्या मोठ्या अशा रूम म्हणजे खोल्या तयार केलेल्या आहेत. ती एक आणि त्या बाजूला एक. ते खांबांवर उभे आहेत म्हणून यांना खांब टाके असे म्हटले जाते. आत्ता पण तुम्ही बघाल पाण्याचा रंग राखाडीसारखा आहे आणि हे पिवळं पिवळं काय समजत नाही. दुधन किल्ला आपला पूर्णतः एक्सप्लोर करून झालेला आहे. आता आपण पुन्हा परतीच्या वाटेला निघालो आहे. काही मला आवडलेच.